पण जेव्हा अकाउंटिंग मध्ये जेव्हा ड्रॉइंग्स म्हणता तुम्ही, तर ड्रॉइंग्सचा अर्थ वेगळा होतो. ड्रॉइंगचा अर्थ होतोय की बिझनेस मधून घेतलेली उचल, ज्याला इंग्लिशमध्ये विड्रॉन म्हटलं जातं, म्हणजेच बिझनेस मधून घेतलेले पैसे, यालाच ड्रॉइंग्स म्हणतो. मी थोडक्यामध्ये इथं वाचून दाखवतो आणि एक सुरळीतपणे तुम्हाला सांगतोय की ड्रॉइंग्स रेफर टू सम ऑफ व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड कॅश विड्रॉ बाय अ बिझनेसमॅन फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम सेल्फ यूज. लक्षात घ्या, ड्रॉइंग्स रेफर टू सम ऑफ व्हॅल्यू और गुड्स अँड कॅश विड्रॉ बाय अ बिझनेसमॅन फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम सेल्फ यूज, म्हणजे स्वतःच्या यूजसाठी बिझनेसमधून घेतलेला पैसा, वस्तू किंवा काही अदर सर्व्हिसेस, याला तुम्ही ड्रॉइंग्स म्हणू शकता. ड्रॉइंग्स म्हणजेच अजून सोप्या पद्धतीनं सांगायचं झालं तर बिझनेसच्या मालकानं बिझनेसमधून घेतलेले पैसे. आता तर समजलं तुम्हाला की बिझनेसच्या मालकानं म्हणजेच हे कोण विड्रॉ करू शकतो? अ बिझनेसमॅन. इथं दिलेला आहे विड्रॉ बाय अ बिझनेसमॅन. मी याला बोल्ड सुद्धा करतो. कोण घेऊ शकतो फक्त हा पैसे? बिझनेसमॅन, बाकी दुसरं कोणीही नाही. म्हणजेच बिझनेसचा मालकच विड्रॉल करू शकतो, म्हणजे बिझनेसचा मालकच ड्रॉइंगचे ट्रान्झॅक्शन करू शकतो, अदर कोणीही नाही. लक्षात घ्या. आणि हे प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला सांगणारच आहे ड्रॉइंगची आपण एंट्री कशी करायची आहे. पण ड्रॉइंगची एंट्री एवढंच लक्षात घ्या इथं की ड्रॉइंग्स म्हणजेच बिझनेसच्या मालकानं बिझनेसमध्ये स्वतःच्या यूजसाठी घेतलेले पैसे. अजून एक छान गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, सपोज बिझनेसच्या मालकाला सॅलरी बिझनेसमधून भेटत नाही. या दॅट्स राईट. का? कारण की बिझनेसच्या मालकाला बिझनेसमधून कधीही सॅलरी भेटत नाही. सपोज मी या कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा मालक आहे, जे की नाही आहे पण आहे, पण मला सपोज या बिझनेस मी चालवतोय आणि बिझनेसमध्ये जे काय प्रॉफिट होईल, तर मी बिझनेसचा मालक आहे तर मला सॅलरी भेटणारच नाही. म्हणजे मला काय भेटेल मग? तर मला भेटेल काय? ड्रॉइंग्स. म्हणजे जेव्हा जेव्हा मी पैसे बिझनेसमध्ये माझ्या घरचा रेंट देण्यासाठी किंवा मला काही गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी किंवा इतर माझ्या खर्चासाठी जेव्हा पैसे काढेल, तर त्या पैशाला मला काय म्हणायचं आहे? ड्रॉइंग्स म्हणून अकाउंटिंगमध्ये लिहायचं आहे. तरी नाही समजलं तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, एक्झाम्पल मी असं देतो की फॉर एक्झाम्पल की असं म्हणायचं झालं की बिझनेसच्या मालकानं बिझनेसमधून सर्वात पहिले रेफर टू सम ऑफ व्हॅल्यू म्हणूया आणि गुड्स म्हणूया. एक पुस्तक विकण्याचं बिझनेस आहे आणि बिझनेस जेव्हा पुस्तक आपण डेबिट क्रेडिट घेऊया म्हणजेच तुम्हाला अजूनही लक्षात येईल. जेव्हा बिझनेसचा मालक आहे जो की बुक्स विकण्यासाठी बसलाय, त्यांनी 200 रुपयाचे बुक्स विकलेत. कितीचे बुक्स? काय होणार? क्रेडिट होणार 200 रुपयाचे. लक्षात घ्या. आणि डेबिट काय होणार सांगा? कॅश. किती रुपये? 200 रुपये काय होणार? येणार आपल्याकडं. परत एकदा सांगतो की फॉर एक्झाम्पल डेबिट काय केलंय आपण? कॅश गेली आणि 200 रुपयाचे बुक काय केलेत? क्रेडिट केलेत, म्हणजेच बुक सेल केलेत. पण ड्रॉइंग्स म्हणजेच काय हे मी आता सांगतोय की सपोज हे बुक जर बिझनेसच्या मालकानं जर घेतले असते तर, सपोज बिझनेसच्या मालकानं बिझनेसमधून बुक घेऊन गेलेत, पहा कुणाला विकले बुक्स तरी पण तुम्ही क्रेडिटच करणार. आणि बिझनेसच्या मालकानं जरी बुक्स घरी घेऊन गेलेत, जसे की 2 बुक घेऊन गेलेत, एका बुकची किंमत 100 रुपये होती तर 200 रुपयाचे बुक्स घेऊन गेलेत, तर त्याच्या बदल्यात बिझनेसचा मालक कॅश नाही देणार आपल्याला. देणार का? नाही. तर इथं तुम्हाला लिहायचं आहे बिझनेसच्या मालकाचं नाव. सपोज रमेश बिझनेसच्या मालकाचं नाव आहे किंवा राम आहे. मी इथं राम कॅपिटल. आता कॅपिटल न लिहिता इथं काय करायचं आहे? ड्रॉइंग्स. पण याला लिहिण्याची पद्धत अशी आहे की राम्स ड्रॉइंग्स, रोहन असेल तर रोहन्स ड्रॉइंग्स असं पण म्हटलं जातं. ड्रॉइंग्स म्हणजेच काय वरी सांगितलेलं आहे की बिझनेसच्या मालकानं घेतलेली उचल. तर 200 रुपये कुणाच्या नावाने टाकणार तुम्हाला? बिझनेसच्या मालकाच्या. आणि हे 200 रुपये जेव्हा बिझनेसचा मालक बिझनेसमध्ये पैसे टाकतो तेव्हा त्याच्यामधून ऑटोमॅटिकली तुम्हाला टॅलीमधून कट झालेली दिसतील. म्हणून लक्षात ठेवा, बिझनेसचा मालक जेव्हा बिझनेसमध्ये पैसे टाकतो तेव्हा त्याला आपण इन्व्हेस्ट म्हणतो, म्हणजेच कॅपिटल म्हणतो. पण जेव्हा तो पैसे ड्रॉइंग करतो तेव्हा त्या कॅपिटलमधून ते ड्रॉइंग्समधून ऑटोमॅटिकली मायनस होतात.
म्हणजे जेव्हा जेव्हा तो पैसे बिझनेसमधून घेईल, जेव्हा पैसे टाकलेले असतील जेव्हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, ते या ड्रॉइंग्समधून मायनस होत राहतील. पण सर्व संपल्याच्या नंतर सुद्धा मायनस होत असेल तर त्या बिझनेसचा हा प्रॉफिट आहे, म्हणजे त्या बिझनेसच्या मालकाचा मिळवलेला हा प्रॉफिट असा समजला जातो. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो की बिझनेसच्या मालकानं काय घेतले, बिझनेसमधून बुक्स घेतले. पण समोर इथं दिलेलं आहे व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजेच काय की बिझनेसच्या मालकानं बिझनेसमधून 200 रुपये घेतले. मी इथं थोडी जास्त अमाऊंट लिहितो, जसं की 2000 घेतलेत. लक्षात घ्या, किती घेतलेत? 2000 बिझनेसमधून घेतला आणि घरी गेलेत तो. लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा कॅश काय करणार तुम्ही? क्रेडिट. का क्रेडिट करणार? कारण की बिझनेसमधून 2000 गेलेत, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काही भेटलं का? नाही, कारण की ते बिझनेसच्या मालकाला दिलेत आपण, किंवा बिझनेसचा मालक घेऊन गेला तर बिझनेसच्या मालकाच्या नावावर ते अकाउंट टाकणं म्हणजे डेबिट करणं, म्हणजेच काय? ड्रॉइंग्स, म्हणजेच रमेश ड्रॉइंग्स. तुम्ही रमेश असा परते लावून पण करू शकता, रमेशनी घेतलेले ड्रॉइंग्स. समजलं आता? तर ह्या पद्धतीचं लेजर इथं बनलं जातं.